नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये कसं करायचं, तेही पूर्ण. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण डिटेल्समध्ये पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता पहा, अस्तरचा ब्लाऊज आहे हा, सिंपल पण नाही आणि मी तुम्हाला इथे दिसतच असेल तर हा मला पाऊण तास लागला. तर आता इथे मी थोडंसं व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे 23 मिनिटाचा व्हिडिओ दिसत असेल, पण हा पाऊण तासात मी शिवला आहे. तर कसा ते पहा. सगळ्यात आधी अस्तर जोडायची ट्रिक्स तुम्ही समजून घ्यायची. तर पहा, अगोदर सुईच्या कपड्यावरती अस्तर या पद्धतीने ठेवून घ्यायचं, पिन लावून घ्यायच्या आणि अगदी फास्टमध्ये शिलाई मारून घ्यायची. एक एक पहा, हाताचं असं गोल फिरवून पटकन शिलाई मारून घ्यायची आणि लगेच कटिंग करून घ्यायचं आहे. शिलाई मारली, एक एक पार्ट तयार झाला की कटिंग करून व्यवस्थित साईडला ठेवायचं आहे, म्हणजे कन्फ्यूज होत नाही. आता पहा, हा पार्ट तयार झाला आहे, तर हा दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे. तर इथे पहा, अस्तर मागे पुढे होऊ देऊ नका, एक व्यवस्थित ठेवायचं. सेंटरला पिन लावून घ्यायची आणि मग अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता अस्तर जोडणं बऱ्याच जणींना कंटाळवाणं प्रकार वाटत असेल, पण अस्तर जोडताना तुम्ही जर 5 किंवा 4 नंबरवरती सिलाई मशीन सेट करून घ्यायची, म्हणजे शिलाई पटपट उरकते आणि अस्तरसुद्धा पटकन जोडून होतं. आता इथं अस्तर जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून घ्यायचं आणि कट द्यायला विसरायचे नाहीत. म्हणजे आपण जो सेंटरला कट दिलेले होते ते एक एक देण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही एकावर एक कपडे ठेवायचे आहेत आणि कट देऊन घ्यायचा आहे. आता हा सेंटर कट इथे आपण योकपट्टी जोडणार आहोत. त्यानंतर आता दुसरा पार्ट घेतलेला आहे. आता इथे मी डायरेक्ट गळ्याचंच फिनिशिंग देऊन घेणार आहे. इथं मी गोटपट्टी किंवा लेस वगैरे वापरणार नाही. तर ब्लाऊजचं कापड अस्तरचं मेन ब्लाऊजच्या कपड्यावरती सुईच्या पद्धतीने सुईच्या बाजूने ठेवलं आहे आणि हा गळ्याचा जो पानाचा सेप आहे त्याला मी इथं शिलाई मारून घेतली आणि आता हे अस्तर फोल्ड केलं. तर आता इथे आपली 2 कामं वाचली. ती कशी सांगते. आपण अस्तर लावून नंतर पुन्हा गळ्याचं फिनिशिंग किंवा त्याला गोट किंवा गोटपट्टी लावतो, तर इथे मी तसं काही तामझाम ठेवला नाही. डायरेक्ट मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तर ठेवलं, 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारली, छोटेसे कट दिले आणि तेच अस्तर आतमध्ये फोल्ड करून मग बाकीच्या भागाला, जो उरलेला भाग होता अस्तरचा, त्याला शिलाई मारून घेतली. यांनी गळ्याचं जे काही आपल्याला डबल काम असतं, गळ्याचा आकार देणं किंवा त्याला गोट लावणं किंवा तुम्ही गोटपट्टी लावणं, हे काम कमी होतं आणि पटकन ब्लाऊज शिवून होता. तर पहा, दुसऱ्या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. इथे सुद्धा आपलं बरंचसं काम असतं आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर अगदी पटकन ब्लाऊज शिवून होतात. आता इथे आपले 2 कामं वाचतात. गळ्याचं शिलाईचंही वाचतं, गोटपट्टी काढायचंही वाचतं, पुन्हा गोटपट्टी लावायचंही वाचतं. म्हणजे इथे कमीत कमी आपले 10 मिनटं तरी वेळ वाचतो आणि मग पुढच्या ब्लाऊजमध्ये तो वेळ आपण कव्हर करून घेऊ शकतो. आता हे दोन्ही पार्ट अगोदर तयार झाले, तर आता फ्रंट पार्टचं शिलाई करून घ्यायचं आहे. तर आता एक्स्ट्राचं कापड कट करते, सेंटरला कट देते आणि मग दोन्ही पार्ट हे जोडून घ्यायचे आहेत. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की त्या दोन्ही पार्टचं कट दिलेलं आहे, तसंच या पार्टला सुद्धा मी कट दिलेला आहे. कटिंग करताना कट दिला. प्रत्येक वेळेस पुन्हा पुढे जाऊन मागे येण्यापेक्षा कटिंग करतानाच मी इथे आता कट देऊन घेतला आहे आणि आता हे दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि पहा, लगेच जोडूनसुद्धा घ्यायचे आहेत. आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल, सेंटर पार्ट जो मी कट दिलेला होता त्या कटपासून खाली जोडायला सुरुवात केली, म्हणजे इथं डबल उसवण्याची गरज येत नाही, कमी जास्त होत नाही. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग करत असता त्यावेळेस चेस्ट साईजचा जो चौथा भाग आहे, तो चौथ्या भागावरती आपण एक कट देऊन घ्यायचा, म्हणजे तिथे आपल्याला डबल काम राहत नाही. सेंटरपासून जोडलं की ते जोडलं व्यवस्थित जातं, कमी जास्त होत नाही. सेंटरचा पार्ट बरोबर सेंटरला येतो आणि मग आपण डायरेक्ट त्याला फक्त शिलाई मारून घ्यायची. म्हणजे इथंसुद्धा आपले प्रत्येक वेळेस ते मेजरमेंट चेक करण्यामध्ये 5 ते 10 मिनटं वेळ जातो.
तो आपण इथे वाचवू शकतो. म्हणून तुम्ही या पद्धतीने सेंटरला नेहमी कट देऊन ठेवत जा आणि शिलाई करत जा, म्हणजे इथंही तुमचा बराचसा वेळ वाचला जातो. तर आता एक पार्ट माझा शिलाई करून तयार झालेला आहे, त्यालाच मी डबल शिलाई मारून घेतली आहे. त्याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा तयार करायचा. आता इथे पहिला पार्ट शिवताना माझी एक गोष्ट लक्षात आली की कापड एकदम बरोबर आहे, कमी जास्त नाही. तर अशा वेळेस तुम्ही दुसरा पार्ट जोडताना अगदी वरून सुरुवात केली तरी चालतं, कमी जास्त होत नाही. पण बऱ्याच वेळा कटिंगमध्ये किंवा कमी जास्त झालं तर मग मात्र प्रॉब्लेम येतो. पण पहिला पार्ट स्टिच केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता हे एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे, परफेक्ट कापड झालेलं आहे. त्यामुळे मी दुसऱ्या वेळेस सेंटरपासून जोडण्याचे कष्ट घेतले नाही, डायरेक्ट वरून जोडलं, म्हणजे दोन्ही सेंटरचे पार्ट आपले तयार झाले. थोडक्यात आता खाली पट्टी जोडली आणि हुकाय पट्टी लावली की आपला फ्रंट पार्ट तयार. आता इथे दोन्ही पट्टींचं जी काही खाली पट्टी लावणार आहे त्याचं मी एक सोबतच कटिंग केलं आहे. आणि कटिंग करताना जो अस्तरचा किनारचा भाग होता तो घेतला आहे, म्हणजे इथंसुद्धा आपल्याला फिनिशिंगसाठी किनार दुमडण्याचाही 2 ते 3 मिनटाचा वेळ वाचतो. म्हणजे इथंसुद्धा डबल फोल्ड करा, मग त्याला शिलाई मारा, इथं वेळ वाचतो 2-3 मिनटाचा. म्हणजे तुम्हाला जर अर्जंट ब्लाऊज द्यायचे असेल तर असं थोडंसं आपलं डोकं वापरायचं आणि पटकन कसं आपलं ब्लाऊज उरकल असं या गोष्टीकडे लक्षात द्यायचं. आता हा पार्ट मात्र कुणाला चुकत नाही की धागा तुटणं, आणि माझंही बरंच होतं. फास्ट स्पीडमध्ये आपण शिलाईला करायला गेलो की बऱ्याच वेळा माझाही धागा तुटतो. तिथे मात्र आपण वेळ वाचवू शकत नाही, आणि वाचवायचं असेल तर थोडं शिलाईचं स्पीड कमी करावं लागतं. आता पहा, एका पार्टचं तयार झालं आहे जोडून, आणि दुसऱ्या पार्टलाही मी लगेच जोडून घेतलं आहे, आणि दुसऱ्या पार्टचंही जोडून घ्यायचं आहे. खालचं जर एक्स्ट्राचं कापड असेल तर ते आधीच कट करून घ्यायचं, म्हणजे डबल तिथेही काम राहत नाही आणि तिथलंही काम आपलं वाचलं जातं. तर आता पहा, फ्रंटचे दोन्ही पार्ट थोडक्यात क्रॉस आयपट्टी लावली की तयार होतील. आता क्रॉस आयपट्टीसाठी सुद्धा मी वेगवेगळ्या पट्ट्या मोजून घेऊन किंवा वेगवेगळं मेजरमेंट घेऊन काढणार नाही, तर डायरेक्ट जे अस्तर आहे त्यावरतीच दोन्ही पट्ट्यांचं सरळ कटिंग करायचं. त्यासाठी आता मी ते पट्टी मोजून घेण्यासाठी मी तर टेपसुद्धा वापरलेला नाही. जो फ्रंट पार्ट आहे ब्लाऊजचा त्या पार्टला डायरेक्ट अस्तरचं कापड मी लावून पाहते, आणि त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आहे, म्हणजे अर्धा इंच फोल्डिंगमध्ये जातं आणि अर्धा इंच एक्स्ट्राचं झालं तर आपण नंतर कट करून घेतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या गळ्यामध्ये मेजरमेंट टेप असायलाच हवा असंही काही नाही. आपण अंदाजेसुद्धा बरेच कामं करू शकतो, किंवा हुकाय पट्टी जोडताना प्रत्येक वेळेस मोजून घेण्याची गरज नाही. तुम्ही पट्टी ठेवूनसुद्धा डायरेक्ट मोजू शकता. एक्स्ट्राचं झालं तर ते आपण कट करून घेतो. आता पट्टी पहा, मी पहिल्यांदा हुकची पट्टी जोडवायला घेतली, ती आतल्या बाजूने आधी जोडली, नंतर मग बाहेरच्या बाजूने या पद्धतीने फोल्ड केली डबल, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला फिनिशिंगसाठी डबल शिलाई लावण्याची गरज आली नाही. म्हणजे डबल फोल्ड केल्यामुळे जो धाग्यांचा भाग होता तो आतल्या बाजूने गेला, आणि पट्टीच्या कडेवरती मी इथं शिलाई दिली, आतल्या बाजूने नाही, जिथे आपण आय बनवणार आहोत तिथं नाही. आणि एक्स्ट्राचं कापड होतं ते आतमध्ये फोल्ड करून घेतलं आणि शिलाई मारून घेतली. तर इथे सुद्धा अगदी तुम्ही पाहिलं असेल 2 मिनटामध्ये माझी आयपट्टी बनवून तयार झालेली आहे. आणि हुक पट्टीला तर काय 1च मिनटं लागतो, कारण इथे आयपट्टी बनवताना तरी आपल्याला असे आय बनवावे लागतात. तुम्ही मेजरमेंट घेऊन सुद्धा बनवू शकता, किंवा तुम्ही जर जुने असताल तर तुम्हाला अंदाज येतो. 1.5 इंचाच्या मार्किंगवरती इथं मी आय बनवून घेतलेत. आता इथे पुढल्या गळ्याचा आकार थोडासा कमी आहे, म्हणजे 5.5 इंचच आहे, त्यामुळे इथं 6 आय बनवून झालेत. पण शक्यतो जर थोडंसं 6.5 इंच 7 इंचापर्यंत गळा असेल तर 5च आय बनवावे लागतात. पण आता इथे यांना गळा खूप कमी हवा होता, कारण हा ब्लाऊज घागऱ्यावरचा आहे म्हणून. तर मग मी 6 आय बनवून घेतले. त्यानंतर आता हुकपट्टी बनवताना ब्लाऊजचा सुईच्या बाजूने पट्टी ठेवली, शिलाई मारून घेतली, आणि परत ही पट्टी फोल्ड करून आतल्या बाजूने शिलाई मारून घेतली. आता पुन्हा फिनिशिंगसाठी दाबटीप दिली, आणि आता ही पट्टीसुद्धा आपण इथे डबल फोल्ड करायची आहे, म्हणजे इथं सुद्धा आपलं फिनिशिंगचं काम वाचलं जातं. आणि फक्त बाहेरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. आता ही पट्टीसुद्धा मी या पद्धतीने आतल्या बाजूने थोडीशी दुमडून घेते, म्हणजे इथे सुद्धा आपला 1 मिनटं वायाला जातो, तो जाणार नाही. आणि ही पट्टी पहा जोडून झाली. वरच्या बाजूने जेवढं पाहिजे त्यापेक्षा अर्धा इंच
एक्स्ट्रा ठेवायचं, कारण आपण वरच्या बाजूने गळ्याला फिनिशिंग दिलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही गळ्याला फिनिशिंग दिलेली नसेल त्यावेळेस तुम्ही पट्टी कट नाही केली तरी चालतं, पण अगोदरच आपण गळा इन आऊट करून शिवलेला आहे, त्यामुळे इथं फिनिशिंग देणं गरजेचं होतं. म्हणून अर्धा इंच पट्टी जास्त ठेवली आणि मग हुक आयपट्टी जोडून घेतली. तर पहा, फ्रंट पार्ट अगदी आपला 10 मिनिटामध्ये तयार झालेला आहे आणि जास्त वेळ फ्रंट पार्टलाच लागतो, तर आपला 10 मिनिटामध्ये फ्रंट पार्ट तयार आहे. आता उरलेल्या 5 मिनिटामध्ये, अगदी 5च मिनिटं बॅक साईडला लागतात. आता इथे सुद्धा मी इन आऊट करणार आहे. तर जो गळा आहे तो मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने ठेवला आहे आणि त्याला 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे. आता शिलाई मारताना इथे काळजी घ्यायची आहे, मेन ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची. त्यानंतर गळ्याला पूर्ण शिलाई मारून घेतली. आता इथे कमरेला सुद्धा तुम्हाला कमरपट्टी वेगळी लावण्याची गरज नाही. तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, पण आता तुम्हाला खूप सारे ब्लाऊज आलेत आणि पटकन आपल्याला ब्लाऊज शिवून पाहिजेत, अशा वेळेस तुम्ही इथं कमरपट्टी स्किपसुद्धा करू शकता आणि फार काही गरज पडत नाही. आता कमरेला सुद्धा मी 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे आणि गळ्याला सुद्धा. आता गळ्याचं आणि कमरेचं आपल्या एक सोबत फिनिशिंग होणार आहे. ते कसं पहा, गळ्याचं आता आतलं जे कापड आहे ते कट केलं आहे आणि इथं मी छोटे छोटे कट दिलेले आहे, म्हणजे हा गळा अगदी व्यवस्थित फोल्ड होईल. आणि कमरेच्या भागाला तर शिलाई मारली आहे, त्यामुळे इथं कमरपट्टी लावण्याची गरज राहणार नाही, इथं सुद्धा फिनिशिंग तयार होईल. तर पहा, कमरेचा भागही झाला आणि आता गळ्याच्या बाजूला फक्त आपण इथे दाबटीप देणार आहोत. त्यानंतर कमरेच्या भागाला तुम्ही दाबटीप देऊन घेऊ शकता किंवा इस्त्री फिरवून घेऊ शकता, पण मला तर इथे इस्त्री फिरवण्यापेक्षा एक पटकन दाबटीप देऊन झाली की तेच योग्य वाटेल, म्हणून मी इथं इस्त्रीच्या वगैरे नादी लागले नाही, तर डायरेक्ट कमरेचा भाग जो आहे त्यावरती सुद्धा फिनिशिंगसह दाबटीप देऊन घ्यायची. अस्तरचं कापड फक्त बाहेरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि दाबटीप मारून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही इथे 2 ते 3 मिनिटामध्ये अगदी तुम्ही मागचा पार्ट तयार करू शकता. कसं पहा, आता मी इथे दाबटीप देऊन घेते. मध्येच दोरा तुटला होता, तिथे समजा आपले 2-3 मिनटं गेले, कारण आपण फास्टमध्ये ब्लाऊज शिवत असताना दोरा हा तुटतोच आणि हाय स्पीड मशीन आहे, स्पीड पण खूप जास्त आहे. त्यामुळे आता बॅक पार्ट जो कमरेचा भाग आहे इथं पट्टी कापडही वाचतं, पट्टी फोल्ड करण्याचा त्रासही वाचतो. त्यानंतर आता मी जे बाजूचं ओपन कापड होतं त्याला शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचं जे काही कापड होतं ते सुद्धा कट करून घेतले. आता आपण इथे टक्स घालणार आहोत ब्लाऊजला. तर टक्स घालताना तुम्ही जेवढी गळ्याची उंची आहे त्यापेक्षा 1.5 इंच खाली टक्सची उंची ठेवायची आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता बऱ्याच वेळा काय होतं की टक्स किती घालायचं, किंवा प्रत्येक ब्लाऊजला आपण 3 किंवा 4 इंचाचा टक्स घातलं तर तेही परफेक्ट मेजरमेंट बसत नाही. फक्त ही टिप्स लक्षात ठेवा, जेवढी गळ्याची उंची आहे गळ्याच्या उंचीच्या खाली 1 किंवा 1.5 इंचावरती तुमची टक्सची उंची आलेली पाहिजे. आता मी तुम्हाला जो काल कटिंगचा पार्ट शेअर केलेला आहे त्या पार्टमध्येच मी तर टक्सची उंचीचं पार्ट तुम्हाला समजून सांगितला होता आणि इथं टक्सचं मार्किंग आहे. फक्त दुसऱ्या बाजूने मी थोडंसं हे डार्क करून घेतलं आणि इथे टक्स घालून घेतलेत. तर पहा, इथे मार्किंग केलेलं होतं, त्यामुळे मला इथे परत मेजरमेंट घेण्यासाठी मेजरमेंट टेपचा वापर करण्याची गरज पडली नाही. मी आहे त्याच मार्किंगवरती डार्क केलं आणि शिलाई मारली. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस आपल्याला मेजरमेंट टेप घ्यावंच लागेल आणि प्रत्येक वेळेस जर तुम्ही मेजरमेंट टेप घेतला, मोजत बसला, तर ब्लाऊज शिवायला बराचसा वेळ जातो. तर पहा, आपला बॅक पार्टसुद्धा रेडी झाला आहे. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जोडून घ्यायचा आहे. तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जोडताना शोल्डरचं जे मार्जिन तुम्ही सोडलेलं होतं अर्धा इंचाचं तेवढं जोडायचं आहे आणि गळ्याच्या बाजूने मात्र थोडंसं अर्धा इंचापेक्षा 1/4 इंच थोडंसं डाऊन करायचं आहे, म्हणजे डाऊन केल्यामुळे इथे शोल्डर उतरत नाही. आणि शिलाई मात्र इथे डबल मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊजचा फॉर्मॅट तयार आहे. आता आपल्याला करायचं आहे स्लीव्ज रेडी. आता स्लीव्ज शिवताना सुद्धा पहा, मी जसं मार्किंग केलेलं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होत नाही. आता जो मार्किंग केलेला पार्ट आहे तो मेन ब्लाऊजच्या कपड्याच्या वरच्या बाजूने येईल, या पद्धतीने दोन्ही स्लीव्जचं फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. म्हणजेच थोडक्यात काय होतं की हे मार्किंग केल्यामुळे आपल्या लक्षात येतं की स्लीव्जची, सोयीची आणि उलटी बाजू कोणती, आणि मग शिलाई करताना आपण त्या पद्धतीने शिलाई करतो.
आणि मग दोन्ही शिलाईचे ब्लाऊजचे जे स्लीवचे पार्ट आहे ते दोन्ही एका बाजूचे होत नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर ब्लाऊज शिवणं ही सुद्धा एक सोपी कला आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टीही अचानक येत नाही, तर आपण केलेल्या मेहनतीतून आपण हळूहळू शिकत जातो. प्रत्येक वेळेस आपण काहीतरी शिकतो, की हे असो किंवा कुठलीही कला असो, तर आपण जेवढं आपल्याला शिकवलं जातं त्यापेक्षा आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात त्या गोष्टीमध्ये काम करायला लागतो आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि मग आपण असे छोटेसे फॉर्मॅट तयार करतो. म्हणजेच प्रॅक्टिस कुठल्याही गोष्टीमध्ये खूप महत्त्वाची आहे. तर इथे पहिला पार्ट तयार झाला आहे आणि दुसरा पार्टही मी तयार करून घेते. आता स्लीव्ज जोडताना अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, की स्लीव्जला सेंटर कट नेहमी द्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता त्यावेळेस तुम्ही अस्तरला स्लीव्जचा सेंटर कट देऊन ठेवायचा. मग अस्तर जोडून झाल्यानंतर तो कट जो आहे तो डार्क करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, की आपल्याला पुन्हा स्लीव्जचं सुद्धा इथे सेंटर पार्ट काढावा लागत नाही. आपण अस्तरला कट दिलेला असतो, त्या कटवरतीच आपण कट दिला की स्लीव्जचा अस्तर पार्ट जोडून होतो. आणि स्लीव्ज जोडताना सुद्धा जो शोल्डरचा सेंटर पार्ट आहे, म्हणजे आपण जे दोन्ही मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट एकमेकांना जोडलेला होता त्या पार्टच्या सेंटर पार्टपासून थोडंसं स्लीव्ज पुढे ठेवून मग जोडायचे आहे. म्हणजे जो कट आहे तो फ्रंटच्या बाजूकडे अर्धा इंच झुकवायचा आहे. तर ते कसं पहा. आता इथे पहा, ही आहे शोल्डरची बाजू आणि जो सेंटर कट मी तुम्हाला म्हणलेलं होतं आपण अस्तरवरती ठेवलेला आहे. तर एकदा स्लीव्ज चेक करून घ्यायचे आहे. स्लीव्जची फ्रंट बाजू ब्लाऊजच्या फ्रंट बाजूकडे येईल या पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई मारताना मात्र सेंटरपासून सुरुवात करायची आहे. एका बाजूचा पार्ट जोडून झाला की दुसऱ्या बाजूचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. आता इथे जोडताना आकारावरती मात्र स्लीव्जच्या लक्ष द्यायचं आहे. आकार जो आहे तो फिरवायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, गळ्याचा आकार आणि स्लीव्जचा आकार, कारण इथे जागेवरतीच आकार फिरल्यामुळे स्लीव्ज जोडताना बऱ्याच मैत्रिणींना खूप प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही जर खालचं म्हणजे आकारावरती आकार वळवायचा आहे, खालचा जर डावीकडे असेल तर वरचा उजवीकडे, या पद्धतीने तुम्ही फिरवायचा आहे कापड जागेवरती. त्याने काय होतं, आकार व्यवस्थित येतो आणि शिलाईसुद्धा व्यवस्थित होते. आता इथं शोल्डरचं कापड थोडं जास्त झालेलं होतं, बाहेरच्या बाजूने आलं, म्हणून मी त्यावरती अगोदर शिलाई मारून घेतली आणि मग कट केलं. तुमचंही जर असं ब्लाऊजचं थोडंसं कापड जास्त झालं तर तेवढ्या भागावरती आधी शिलाई मारून घ्यायची आणि मग कापड फिरून घ्यायचं. ह्याने काय होतं, की जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण शिलाई न मारता कट केला तर आपण अस्तरला जी शिलाईसाठी फिनिशिंग दिलेली असते ती ओपन होते आणि मग अस्तरचं कापड एकीकडे आणि ब्लाऊजचं कापड एकीकडे असं होतं. हे होऊ नये म्हणून जर एक्स्ट्रा कापड तुमच्या ब्लाऊजमध्ये झालंच तर त्या एक्स्ट्रा भागावरती आधी मार्किंग करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची आणि मग बाकीचं राहिलेलं कापड कट करून घ्यायचं. तर या पद्धतीने आता स्लीव्जसुद्धा जोडून झाल्यात. आता आपण करणार आहोत फिटिंग. तर फिटिंग करताना सगळ्यात आधी तुम्ही दंडघेर मोजून घ्यायचा आहे. दंडघेरापेक्षा फक्त 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्राचं ठेवायचं आहे. ते आपण कटिंगमध्ये ठेवलेलंच आहे आणि इथे आता मी मोजत बसले नाही, कारण मी कटिंगमध्येच तेवढं मार्जिन ठेवलेलं आहे. त्यामुळे इथंही प्रत्येक वेळेस मेजरमेंट घेण्याची गरज नाही. आता इथे थोडंसं कापड बाहेर निघत होतं एक्स्ट्रा, त्यामुळे ते कट करून घेतलं आहे. दोन्ही बाजूने त्याच पद्धतीने फिनिशिंग करायचे आहे. आता इथे तुम्ही इन आऊट केलेलं आहे, त्यामुळे इथं जे शोल्डर जोडलेला आहे तो पार्ट ओपन आहे, त्याला मी शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर आता पहिल्या भागाला जशी मी फिनिशिंगसाठी दंडघेरापासून कमरेपर्यंत शिलाई मारली तशीच दुसऱ्या बाजूनेही शिलाई मारून घेतली आहे. पण ब्लाऊज सुईच्या बाजूने ठेवून शिलाई मारली, हे पहा, कारण आपल्याकडे वरलॉकचं मशीन नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे वरलॉकचं मशीन नसतं त्यावेळेस तुम्ही फिनिशिंगसाठी ही ट्रिक्स वापरा. ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने आधी शिलाई मारून घ्यायची आणि मग ब्लाऊज अस्तरच्या बाजूकडून पलटून घ्यायचा आहे. कडेवरती अगदी फिनिशिंगसह दाबटीप द्यायची आहे आणि मग इथे शिलाई मारून घेतली की तुमचं फिनिशिंग व्यवस्थित होतं. कारण जर सुईच्या बाजूने आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूकडून डायरेक्ट फिटिंगला घेतलं
तर जो कडेचा भाग ओपन राहतो तिथून धागे निघतात आणि ब्लाऊजला फिनिशिंग योग्य दिसत नाही आणि आपल्याकडे ओव्हरलॉकचं मशीन नसतं. अशा वेळेस तुम्ही या पद्धतीचा वापर करा, म्हणजे जे धागे असतात ते निघणार नाही आणि ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित होईल. आता फिटिंग करताना आपण स्लीव्जला मार्किंग केलेलं होतं दंडघेराला, त्यामुळे मी त्या दंडघेराच्याच मार्किंगवरती डायरेक्ट शिलाई मारली आणि कमरेचं सुद्धा पार्टला आपण मार्किंग केलेलं होतं, त्या मार्किंगवरतीच मी शिलाई मारली. आता दुसऱ्या बाजूने मार्किंग नव्हतं तर मी आपण अगोदरची जी स्लीव्जची फिटिंगचं मार्किंग होतं त्या स्लीव्ज लावून पाहिली आणि कमरेच्या भागाला कमरेचा भाग लावून पाहिला तर फिटिंग झालं. म्हणजे फिटिंगसाठी सुद्धा वेगळं मेजरमेंट घेण्याची गरज नाही. आपण कटिंग करताना जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती फिटिंग करून घ्यायची आणि जर थोडंसं लूज वाटत असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण इंच एका शिलाई मारू शकता. पण बऱ्याच वेळा माझा तर अनुभव असा आहे, तुम्ही जर योग्य मेजरमेंट घेऊन कटिंग केलेलं असेल तर तुम्हाला मेजरमेंट टेप हातात घेण्याची वेळ येत नाही. जसं की मला इथे मेजरमेंट टेप तुमच्या लक्षात आलं असेल, मी कुठंही पूर्ण ब्लाऊज शिवून झाला आहे माझा प्रिन्सेस कटचा, पण मी इथे कुठंही मेजरमेंट टेप हातात घेतलेला नाही. कारण आपण कटिंग करतानाच तसं परफेक्ट मार्किंग आणि कटिंग केलं, हवे तिथे छोटेसे कट दिले तर आपल्या प्रत्येक गोष्ट लक्षात राहते आणि अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. तर हा ॲक्च्युअल मला अर्धा म्हणजे 40 मिनटामध्ये माझा हा ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग आणि शिलाई करून तयार झाला होता. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये 22 मिनिटं दिसत आहे, पण खरं तर ॲक्च्युअल टाईम हा 40-45 मिनटामध्ये माझा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून पूर्ण झालेला होता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी ही ब्लाऊज शिवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि हो, हा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्ही कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जा. कालचा व्हिडिओ कटिंगचा मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग. तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला समजेल. तर पहा, आपला ब्लाऊज इथे तयार आहे. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.